नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 8वी लोकवाङ्मय संज्ञा स्वरूप या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत लोकवाङ्मय किंवा लोकसाहित्य म्हणजे काय पाहिलं, लोकसाहित्याच्या विविध उत्पत्ती पाहिल्या, त्यांच्या व्याख्या पाहिल्या, एकूणच त्याचं स्वरूप पाहिलं. आता आपण त्याची विशेष पाहणार आहोत. लोकसाहित्य हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत परंपरेने चालत आलेलं असतं. ज्याचा निर्माता हा अज्ञात असतो, लेखक हा अज्ञात असतो. म्हणी, कथागीते, लोककथागीते, इतर काही लोकसाहित्य प्रकार कुणीतरी व्यक्तीने निर्माण केलेले असले तरी त्यासंबंधी निश्चित अशी माहिती नसते, म्हणून त्याचा कर्ता हा अनामिक असतो. एखाद्या वेळी एखाद्या कृतीच्या लेखकाचे नाव समजले तरी त्याने निर्माण केलेल्या साहित्यात आदानप्रदानाच्या प्रक्रियेमुळे खूपच बदल झालेले असतात. ती निर्मिती कुणा व्यक्तीची न राहता तिला लोकसमूहाची निर्मिती किंवा लोकसमूहाच्या निर्मितीचं स्वरूप प्राप्त होते. अनेकाच्या सहकार्याने त्यांचे स्वरूप सिद्ध झालेले असते. लोकसाहित्य ही कुणा एका व्यक्तीची तर्कपद्धती नसते, त्या तर्काला विशेष असे स्थानच नसते. अशा स्वरूपाचे विचार आर्चर टायलर यांनी लोकसाहित्याची लक्षणे सांगत असताना व्यक्त केलेली आहेत. लोकसाहित्याची सामुग्री शब्द, कल्पना आणि वस्तुरूप असू शकते असे त्यांनी म्हटलेलं आहे. भौतिक स्वरूपाच्या आणि वस्तुरूप लोकसाहित्यात अवजारे, वेशभूषा, ग्रामाची आणि घरांची रचना इत्यादीचाही समावेश असू शकतो. अभिनय, नाट्य, खेळ या स्वरूपाचे लोकसाहित्य कल्पनारूप आणि वस्तुरूप या दोहोच्या सीमेवर असते. कधीकधी ते रूढीत विशिष्ट कल्पना ग्रंथीत झालेले असतात. जन्म, विवाह, मृत्यू यांच्या वेळी विधीचे स्वरूप अशा स्वरूपाचे ते असते. लोकसाहित्याच्या संकल्पनेत परंपरागतता, आचारातून आणि विचारातून संरक्षित असणे, अलिखित असणे इत्यादी विशेष येतात असे टीथ थॉमस यांनी म्हटलेलं आहे. लोकसाहित्याचा लोकसंस्कृतीची संबंध आहे हे निरनिराळ्या अभ्यासकातून सांगितलेलं आहे. कारण सर्व अभ्यासक हे लोकसाहित्याला लोकसंस्कृतीचा आविष्कार मानतात. हिंदी अभ्यासक वासुदेव शरण अग्रवाल असं म्हणतात की लोकसाहित्याची व्यापकता स्पष्ट करत असताना असे म्हणतात की लोकवार्ता एक जीवित शास्त्र है. लोक का जितना जीवन है उतना ही लोकवार्ता का विस्तार है. लोक में बसने वाली जन की भूमि और भौतिक जीवन तथा तीसरे स्थान में उन जन की संस्कृति, इन तीन क्षेत्रों में लोक के पूरे ज्ञान का अंतर्भाव होता है और लोकवार्ता का संबंध भी उन्हीं के साथ है. म्हणजे लोकवार्ताचा संबंध लोकजीवनाशी आहे, लोकसंस्कृतीशी आहे. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन जरी घडत असले तरी लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नव्हे. लोकसाहित्याशिवाय इतरही अनेक आविष्कारातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडतं. लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक, संशोधक राची ढेरे हे या संदर्भात म्हणतात. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचं प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. हे खरे, परंतु लोकसाहित्योत्तर वाङ्मय सामुग्रीतून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवाहाचे समग्र दर्शन घेता येते. विद्यमान लोकसाहित्य आणि लोकाचार यांची आधारशिला प्रदीर्घ परंपरेची असते यात शंका नाही. परंतु या आधारशिलेचे साक्षात दर्शन घडविणारे कितीतरी लोकसाहित्य कालोघात नाहीसे झालेले असते. अनेक लोकाचाराचे प्रचलन थांबलेले असते. अनेकात परिवर्तने घडलेली असतात असं राची ढेरे म्हणतात. यावरून असं त्यांना म्हणायचे की लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचे एक अंग असून
लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडतं, पण ती लोकसंस्कृती नाही आहे हे मात्र नक्की आहे. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार आहे. आदिम मानवाची अभिव्यक्ती लोकसाहित्यातून व्यक्त होते. अप्रगत अवस्थेतून आजचा मानव समाज विकसित आणि प्रगत झाला असला तरी त्यांच्या निरनिराळ्या अभिव्यक्तीमध्ये आदिम अभिव्यक्तीचे अवशेष राहिलेले असतात. हेच लोकसाहित्य होय. डॉक्टर सत्येंद्र म्हणतात, वस्तुतः लोकवार्ता के अवशेषों के अध्ययन का अर्थ है कि उस आदिम लोक प्रवृत्ति को समझाया जाए जिसके परिणाम स्वरूप लोकवार्ता प्रस्तुत होती है. ये लोक प्रवृत्ति जब तक जहाँ जहाँ जिस मात्रा में विद्यमान मिलेगी वहाँ तक उसी परिणाम में लोकवार्ता भी मिलेगी. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार आहे. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नाही. लोकसाहित्यापेक्षा इतर घटक ही लोकसंस्कृतीचे वाहक असतात. म्हणून लोकसाहित्यामध्ये लोकसंस्कृतीचं समग्र दर्शन मात्र घडत असतं. तो एक माध्यम आहे, पण लोकसंस्कृती नाही. एकूणच लोकसाहित्याचा करता अनामिक असतो. लोकसाहित्यातून जी काही विशेष आपणाला पाहायला मिळतात ते विशेष आपण आता पाहणार आहोत. एक नंबरचं लोकसाहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते. लोकसाहित्य हे अलिखित असतं. त्याचा कोणी करता नसतो. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते चालत आलेलं असतं आणि ते चालत येत असताना मौखिक परंपरेनंच ते चालत आलेलं असतं. मग ओवी असेल, अभंग असेल, तुंबडी असेल, दुवा असेल, गीत असेल, कथागीत असेल, कोणते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते चालत येतं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? लोकसाहित्य हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत मौखिक परंपरेनं चालत येतात. तिसरं आहे पारंपरिकता. हा लोकसाहित्याचा एक महत्त्वाचा विशेष आहे. पारंपरिक जुन्या काळापासून हे चालत आलेलं आहे. म्हणून प्राचीन काळापासून आदिम काळापासून आजपर्यंतचा संपूर्ण मानव जीवनाचा इतिहास, लोकजीवनाचा इतिहास त्या लोकसाहित्यामध्ये मांडला गेलेला असतो. मग विधी असतील, व्रत असतील, रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, लोकजीवन असेल, समूहमन असेल, लोकमानस असेल, या सगळ्या गोष्टी लोकसंस्कृतीच्या दृष्टिकोनातून लोकसाहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्या प्राचीन परंपरेपासून चालत आलेल्या असतात. म्हणून पारंपरिकता हा एक त्याचा विशेष आहे. चौथा विशेष आहे पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेष रूपाने ती समाज जीवनात प्रचलित आहे. हे संस्कृतीचे आणि पूर्वकालीन जीवनाचे अवशेष असले तरी मृत अवशेष नसतात. वर्तमानकालीन जीवनाच्या संदर्भात त्याला अर्थपूर्णता असते. त्यामुळेच या अवशेषांना सजीव अवशेष मानतात. पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेष रूपाने हे लोकसाहित्य समाज जीवनामध्ये प्रचलित असतं. खंडोबाचा उपासक, मर्याईचा उपासक, वेगवेगळ्या देवदेवतांचे उपासक आजही आपल्यामध्ये अवशेष उपलब्ध आहेत. पोतराज असेल, वासुदेव असेल, अजून कुठल्या पद्धतीचं असेल, किंवा आपल्या जन्मापासूनच्या ज्या काही विधी आहेत त्या विधी अवशेष रूपानं किंवा आपण आपल्या आईवडिलांच्या आजोबांचे जे काही आपण पितृ करतो त्या दृष्टिकोनातून ते अवशेष रूपाने आज जरी नसले तरी सजीव रूपाने ते अवशेष मानले जातात. पुन्हा आहे पुढचं लोकसमूहाचे, समाज घटकाचे. लोकसाहित्य हे लोकसमूहाचे किंवा समाज घटकाचे असते. कारण लोकसाहित्य एकट्याचं नसतंच, कुण्या एका व्यक्तीचं नसतंच. ते समूह मनाची निर्मिती असते. ती समूहाची निर्मिती असते. व्यक्तीने निर्माण केलेले असले तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ती एका व्यक्तीची निर्मिती न राहता त्याचा कर्ता अज्ञात होऊन जातो. व्यक्तिविशिष्टापेक्षा समविशिष्ट त्यामध्ये दिसून येतं. म्हणून हे गीत कुण्या एका व्यक्तीचं आहे किंवा ही कथा एका कुण्या व्यक्तीची आहे असं म्हणताच येणार नाही आहे, किंवा हे एका लोकगीत म्हणा. कारण हे सगळं समाजाच्या दृष्टिकोनातून आपणाला निर्माण झालेलं असतं. म्हणून समाज मन त्यामध्ये आपणाला पाहायला मिळतं. हे तितकंच महत्त्वाचं असतं. हे उपासक त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळत असतात. वेगवेगळी गीतं असतील, वेगवेगळे लोककथा गीत असतील,
किंवा कथा असतील, या सगळ्या 800 खिडक्या 900 दारं, कोण्या दरवाजानं गेली गो नार, जुडवी घालून झाली तयार गो, कोण्या दरवाजाने गेली गो नार, येला घालून झाली तयार गो, कोण्या दरवाजाने गेली गो नार. म्हणजे हे लोकसंस्कृतीचा आविष्कार आहे. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचा आविष्कार आहे. ते लोकसाहित्याचा करता आमानिक असतो. हे गीत कोणं लिहिलंय काय माहीत नाही, पण त्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार दिसून येतो. 6वं वैशिष्ट्य आहे, लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो. त्यामुळे ते लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे एक महत्त्वपूर्ण साधन असते. मौखिक संस्कृती सर्व काही लोकसाहित्यच असते. पुढचं 7वं वैशिष्ट्य आहे, लोकसाहित्य हे लोक माणसाचा आविष्कार असते. लोकमानस मी सांगितलं, आदिम जीवनापासून आजपर्यंतची जी काही जनमानस असतील, लोकमानसाचा तो आविष्कार असतो. जुन्या काळातल्या परंपरेच्या रूढी परंपरा त्या आजपर्यंत प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पोळा सण कधी कोण साजरा केला तिथून आज चालू आहे. म्हणजे हा लोकमानसाचा आविष्कार असतो. लोकसाहित्य हे भौतिक किंवा मनोमय स्वरूपात असते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, लोकसाहित्य परंपरा टिकविणे आणि पुनरुज्जीवित करणे या क्रिया घडतात. त्यात पारंपरिकता आणि परिवर्तनशीलता असते. लोकसाहित्यामध्ये पारंपरिकता असते आणि परिवर्तनशीलता असते. लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या भ्रमातून आभाससृष्टीतून निर्माण झालेले असते. कारण लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या भ्रमातून निर्माण झालेलं असतं, कुणा एकाचं नसतं ते. कारण लोकसाहित्य हे लौकिक ज्ञान असते. ते मानवाने युगायुगाने घेतलेल्या अनुभवाचे साररूप असते. ते पारंपरिक ज्ञान असते. पुढच्याच ठेच मागचा शहाणा, युगायुगानं चालत आलेली ही म्हण आहे. कारण लोकांना शहाणपण देण्याचं काम करत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपणाला लोकगीत असतील, लोककथा गीत असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील किंवा संस्कृतीचे उपासक असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. उपदेशकथा असतील, वृत्तकथा असतील, प्रेमकथा असतील, मनोरंजन कथा असतील, सामाजिक कथा असतील, पौराणिक कथा असतील, आणि कुठल्या पद्धतीच्या कथा, दैवत कथा असतील, या सगळ्या ज्या कथा आहेत त्या लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून लौकिक ज्ञान व्यक्त करणाऱ्या असतात. लोकसाहित्य कला आणि वाङ्मयाचं स्तोत्र आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, लोकसाहित्य संपादन विकसन एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमण स्वाभाविकपणे आणि सहजपणे होते. एका पिढीपासून, कारण पुष महिन्यामध्ये दर रविवारी काही स्त्रिया कहाणीचं वृत्त करतात, कहाण्या सांगतात, पूजा करतात नारायणाची. कारण हे सांगायची गरज नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. संपादन विकसन एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आपोआप चालत येतं. कारण पोतराज असेल, वासुदेव असेल, आजही वासुदेव आपल्या दारासमोर येत असताना दिसतात. लोकजागृती, लोकसंस्कृतीचे ते उपासक आहेत, लोकजागृती करत असतात, आपणाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लोकसाहित्याच्या अभ्यासाचा समावेश लोकसाहित्यात होतो. इतिहास ज्याप्रमाणे सामग्री आणि त्याचे अध्ययन या दोहोचा समावेश असतो, त्याप्रमाणे लोकसाहित्य या संकल्पनेत पारंपरिक लोकजीवनाचा विविध माध्यमातून झालेला आविष्कार आणि त्याचे अध्ययन या दोहोचा अंतर्भाव होतो. अध्ययन, सामग्री आणि अध्ययन या दोहोंना लोकसाहित्य असं म्हटलं जातं. इथं लोकसाहित्याचं स्वरूप आणि विशेष त्याची काही व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. प्रयोजन आणि व्याप्ती थोडक्यामध्ये पाहून पुढच्या प्रकरणाला आपण उद्या सुरुवात करणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.